खुशखबर, आता जीवघेण्या कॅन्सरवर येणार लस. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची महत्त्वाची घोषणा. कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. यावर औषधे शोधण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. याच कर्करोगावर आता महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय की यांचा देश लवकरच कर्करोगाची लस तयार करणार आहे. रशियन शास्त्रज्ञ लक्षणीय प्रगती करत आहेत आणि कर्करोगाची लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. ती लस लवकरच रुग्णांसाठी उपलब्ध होईल. नवीन पिढीतील इम्युनोमॉड्युलेटरी औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ आलो आहोत. मला आशा आहे की लवकरच या औषधाच्या पद्धती वैयक्तिक स्तरावर प्रभावीपणे वापरल्या जातील, असं पुतिन यांनी एका टेलिव्हिजन निवेदनात म्हटलं आहे. प्रस्तावित लस नेमकी कोणत्या महिन्यात उपलब्ध होईल आणि कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळेल हे अद्याप पुतिन यांनी स्पष्ट केलं नाही. ही लस लोकांपर्यंत कशी पोहोचवली जाईल याबाबतची परिस्थिती स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही वर्षापासून अनेक सरकार आणि कंपन्या कर्करोगावरील लस विकसित करण्यासाठी काम करत आहेत. गेल्या वर्षी UK सरकारनं 2030 पर्यंत 10,000 रुग्णांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं कर्करोगाच्या उपचारांची क्लिनिकल चाचण्या घेण्यासाठी जर्मनी आधारित बायोएनटेकशी करार जाहीर केला. फार्मास्युटिकल कंपन्या मॉडेर्ना आणि मर्क अँड को प्रायोगिक कॅन्सरची लस तयार करत आहेत, ज्याच्या अभ्यासानुसार 3 वर्षाच्या उपचारानंतर त्वचेचा कर्करोग असलेल्या मेलनोमाची पुनरावृत्ती होण्याची किंवा त्याने दगावण्याची शक्यता कमी होईल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस म्हणजेच HPVचा सामना करण्यासाठी सध्या 6 परवानाकृत लसी आहे, ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह यकृताचा कर्करोग होणाऱ्या आणि हिपॅटायटिस B विरुद्धही लस बनू शकते, असं ते म्हणाले. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.